जिल्ह्याच्या घाटमाथ्याच्या उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे। शहरातल्या उपनगरांमध्ये काल रात्रीपासून पाऊस सुरू आहे। नागरिकांची तारांबळ उडते। पुढील 3 दिवस पावसाचा अलर्ट कोल्हापूर जिल्ह्याला दिलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजित मासगावकर यांनी। कोल्हापूर जिल्ह्यात काल दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या पावसाचा जोर आता कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज राज्यामध्ये 22 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा म्हणजे रेड अलर्ट दिलेला असतानाच कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट हा इशारा देण्यात आलेला आहे। तसंच कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काल दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। तब्बल 20 दिवसानंतर पुन्हा एकदा कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसानं हजेरी लावल्यामुळं बळीराजा जरी सुखावला असला तरी कोल्हापूरकरांना पुराची महापुराची धास्ती निर्माण झालेली आहे। कारण पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये आता दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय। काल दुपारपासून जो पाऊस चालू झाला यामुळे शिंगणापूर आणि राजाराम बंधारा या बंधाऱ्यास जवळ पाणी पुन्हा आलेलं आहे आणि जर पाऊस असाच सुरू राहिला तर मात्र पुन्हा कोल्हापुरातले बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित मासगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।